शहादा येथील मोहिदा शिवारात आयोजित श्री शिव महापुराण कथा ही जिल्ह्यातील भाविकांसाठी पर्वणी ठरणार आहे। सदर कथा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने व आयोजन समितीने संयुक्तपणे नियोजन करावे, तसेच सदर कार्यक्रम हा प्रशासन किती तत्पर आणि सक्षम आहे हे दाखविण्याची संधी असल्याचे मत जिल्हा पोलीस प्रमुख श्रवण दत्त यस यांनी मांडले। मोहिदा शिवारातील सुमारे 100 एकर जागेवर दिनांक 1 ते 5 एप्रिल दरम्यान मध्य प्रदेशातील सिहोर येथील पंडित प्रदीपजी मिश्रा यांची श्री शिव महापुराण कथा संपन्न होणार आहे। त्या दृष्टीने नियोजन सुरू आहे। आज आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली। बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, तहसीलदार दीपक गिरासे, उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिल झटकर, पोलीस निरीक्षक निलेश देसले, पालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी, म्हसावतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुडे, नायब तहसीलदार रतनसिंग राजपूत, शैलेंद्र गवते, गट विकास अधिकारी विकास राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र वडवी, गट शिक्षणाधिकारी डॉक्टर योगेश साळवे, तोरणमाळ वनक्षेत्रपाल महेश चव्हाण, शहादा वनक्षेत्रपाल RS रत्नपारके, अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, वीज वितरण कंपनीचे अभियंता जगताप SD पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता SM जगताप, PJ वडवी, आगार व्यवस्थापक हरीश भोई, जलसंपदा विभागाचे श्रीनिवास पुरी, तालुका कृषी अधिकारी काशीराम वसावे, पंचायत समिती बांधकाम विभागाचे इंजिनियर KR भोई, मोहिदा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव वंजारी, आयोजन समितीचे प्राचार्य मकरंद पाटील, श्यामराव जाधव, अजय गोयल, मोतीलाल जैन, रुपेश जाधव, अमर जाधव, पत्रकार ईश्वर पाटील, हिरालाल रोकडे, आमदारांचे स्वीय सहाय्यक हेमराज पवार उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार राजेश पाडवी म्हणाले, सदर कथा ऐतिहासिक होणार असून दररोज लाखो शिवभक्तांचा जनसमुदाय येथे उपस्थित असणार आहे। विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी व विभाग प्रमुखांनी कथेदरम्यान तत्पर राहावे। एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा वाढणार असल्याने त्या दृष्टीने सर्व उपाययोजना कराव्या। कथास्थळी आरोग्य विभागाने आवश्यक त्या वैद्यकीय सुविधांसह मुबलक प्रमाणात औषध साठा ठेवावा। वीज कंपनीने विद्युत पुरवठा सकाळीच राहील यासाठी प्रयत्नरत राहावे। पालिका प्रशासनाने कथास्थळी येणाऱ्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती करून रस्ते मोकळे ठेवावे। कथा मंडपापासून 1 किलोमीटर अंतरावर 3ही दिशेने स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, तर ST महामंडळासाठी स्वतंत्र पार्किंग असणार आहे असे सांगितले। बैठकीचे सूत्रसंचालन जयेंद्र अहिरे यांनी केले। बैठकीला सर्व विभागाचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते। आमदार राजेश पाडवी, जिल्हा पोलीस प्रमुख श्रवण दत्त एस, आयोजन समितीच्या सदस्यांसह सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी कथास्थळाची पाहणी केली। कथेदरम्यान भाविकांना अडचणी येणार नाही यासाठी प्रत्येक विभागात स्वतंत्र नियोजन करून त्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी आमदारांनी दिले। वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत करण्यात येणार असून भाविकांनी कथेला येताना आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले। लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी पुलायन जाधव, म्हसावत।